महापुराच्या वेढ्यात तो देवासारखा धावला. श्रवणकुमारनं स्वतःचा जीव धोक्यात घातला. ना प्रशिक्षण, ना बोट, ना कोणतं साधन. 10वी पास पठ्ठ्यानं हजारो लोकांना कसं वाचवलं. धुवाधार पावसानं आसाममध्ये यंदा महापूर आलाय. चहूबाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालीय. अनेकांचा मृत्यू ओढावलाय तर लाखो लोक पुरात अडकलेत. पण सरकारी मदतीची वाट न बघता एक 25शीतला तरुण लोकांच्या मदतीला धावलाय. त्याचं नाव आहे श्रवणकुमार. पूरपरिस्थितीत मदत कार्य कसं करावं याचं कोणतंही प्रशिक्षण त्यानं घेतलं नाही. ना त्याच्याकडे कोणतीही अत्याधुनिक बोट आहे. पण तरी त्यानं 2000 लोकांना पुरातून बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवला. आसाममधल्या पूरपरिस्थितीची देशात चर्चा होतीये. त्यात श्रवणकुमारच्या या कामगिरीचा आवर्जून उल्लेख होतोय. तसंच अभिनेता रणदीप हुडा देखील पूरपरिस्थितीत लोकांच्या मदतीला धावलाय. नेमकं काय घडतंय ज्यानं कठीण परिस्थितीतही लोकांना दिलासा मिळतोय, बळ मिळतंय, पाहूया. आसाम नदी खोऱ्यांमध्ये वसलेलं राज्य. महापुरानं असं वेढलं गेलंय. या पुरानं 80हून अधिक लोकांचा बळी घेतलाय तर 7 लाखांहून अधिक नागरिक पूरग्रस्त झालेत. आसामचे चराईदेव, शिवसागर, जोरहाट आणि गोलाघाट हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झालेत. इथली शेकडो गावं पाण्याखाली गेलीत. पण याच कठीण परिस्थितीत श्रवणकुमार नावाचा अवघ्या 25शीतला तरुण लोकांच्या मदतीला धावलाय. तो अवघा 10वी पास आहे. मदत किंवा बचाव कार्याचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण त्यानं घेतलेलं नाही. 10वी नंतर त्याला शिक्षणही सोडावं लागलं. आसामला पुराचा वेढा पडला तेव्हा हजारो लोक मदतीसाठी जीवाचा आकांत करत होते. तेव्हा श्रवणकुमार त्यांच्या मदतीला धावला. विशेष म्हणजे श्रवणकुमारकडे कोणतीही मोटर बोट नव्हती. पण त्याचा पूर्ण विश्वास फक्त नदीच्या अनुभवावर आणि तुलुंगा या नावेवर होता. तुलुंगा ही एक पारंपरिक लाकडी बोट आहे. त्या बोटीच्या सहाय्यानं श्रवणकुमारनं मदत कार्य सुरू केलं. जिथं जायला अनुभवी नावाडीही घाबरत होते अशा धोकादायक पुराच्या पाण्यात श्रवणनं आपल्या मित्रांच्या साथीनं बचाव मोहीम सुरू केली. 19 जुलै रोजी पहाटे 3 वाजता श्रवणकुमार नेहमीप्रमाणे नदीच्या पाण्यात वाहून येणारी लाकडं गोळा करत होता. पण पाण्याचा प्रचंड वेग आणि वाहून येणारे भले मोठे लाकडी बुंधे पाहून त्यानं संभाव्य मोठ्या धोक्याचा अंदाज बांधला. सकाळ होईपर्यंत पुराचं पाणी वेगानं गावात शिरलं होतं. त्यामुळे श्रवणकुमारसह त्याच्या मित्रांनी बचाव कार्य सुरू केलं. त्यांनी घरातून लहान मुलांना बाहेर काढलं. स्वतः चालता फिरता न येणाऱ्या वृद्धांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं. पाण्याचा स्तर सतत वाढत असतानाही त्यांनी छतांवर आणि वरच्या मजल्यांवर अडकलेल्या गरोदर महिला आणि रुग्णांचाही जीव वाचवला. याबाबत श्रवण म्हणाला, लोक घरांमध्ये अडकले होते. आम्हाला त्यांना सुरक्षित बाहेर काढावं लागलं. तो खूपच भयानक अनुभव होता, कारण रात्रीच्या वेळी आम्ही पूर्णपणे अंधारात काम करत होता. श्रवणकुमारनं अख्खे 2 दिवस आणि संपूर्ण रात्र अशा प्रकारे बचाव कार्य केलं आणि हजारो लोकांना वाचवलं. श्रवणकुमार सोबत त्याची मित्रमंडळी एका घरातून दुसऱ्या घरात जात राहिले आणि लोकांच्या मदतीला धावत राहिले. 19 जुलै रोजी आलेल्या या पुरामुळे शिवसागरच्या नाजिरा उपजिल्ह्यात मोठं नुकसान झालं. यामुळे गावच्या गावं पाण्याखाली गेली. रस्ते वाहून गेले. वीज आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. पाण्याचा स्तर सातत्यानं वाढल्यानं नागरिकांकडे घराच्या छतावर जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अशा स्थितीत सरकारी मदतीची वाट न बघता श्रवणकुमार सारखी तरुण पोरं रस्त्यावर उतरली आणि हजारो लोकांचा जीव वाचवला. अशीच मदत करण्यासाठी एक अभिनेता सुद्धा पुराच्या पाण्यात उतरला. त्याचं नाव आहे रणदीप हुडा. रणदीपनं पुराचा फटका बसलेल्या आसाममधल्या शिवसागर आणि दिब्रुगड भागाला भेट दिली आणि पूरग्रस्तांना मदत केली. त्यानं ग्लोबल सीख या स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून लोकांना अन्न, लंगर सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. आसामच्या महापुरात लोकांची घरं, भांडी, आवश्यक सामान पाण्यात वाहून गेल्यानं मोठी हानी झाली आहे. त्यामुळे सर्वांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा असं आवाहन रणदीप हुडानं केलं. दरम्यान यंदाच्या मान्सूनमध्ये आसाममध्ये आलेला हा महापूर गेल्या 6 दशकातला सगळ्यात मोठा आणि भीषण पूर आहे. ब्रह्मपुत्रेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, ज्यात शेकडो गावं पाण्याखाली जात आहेत. या पुरामुळे शेतीला मोठा फटका बसलाय. 21,000 हेक्टरहून अधिक शेती पुरात सापडली आहे, तर 11,000हून अधिक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. भीषण अशा या परिस्थितीत सरकारी मदत मिळेलही. त्या मदतीची लोक वाट बघतील. पण श्रवणकुमार सारखी पोरं वाट न बघता परिस्थितीशी 2 हात करतात आणि हजारोंचा जीव वाचवतात. अशा सगळ्यांनाच लोकमतचा सलाम. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.